असं दे की, असं दे, असं खा खा. तुम्ही सुरू करा ना, उशीर होईल तुम्हाला. होय. काही खाल्लंच नाहीत बघा आज तुम्ही. खा लवकर लवकर. बरं राहू दे. अहो खा की थोडं अजून. बरं निघतो मी, नाही तर मला उशीर व्हायचा. उशीर झाला तर परत साकी मॅडम ओरडतील. हा चला येतो. हो. चल लाडू. हा चांगला करा हा सराव होय. व्यवस्थित. तुम्ही कोणाला सांगितलं नाही ना हो? नाही, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? आहे की. मग बरं येतो चला. सावकाश जा. होय. ये लाडू. अरे नाश्त्याचं नाव तोंड बी पुसायला येत नाही बघ. आणि बाय, पैलवान आहे म्हणा. ये गारवा. सांगितलं नका पुस म्हणून. लाडू कुणाला सांगायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना हो तुला. हा लाडू ना शहाणा आहे, एक गोष्ट पोटात राहत नाही याच्या. हो मला वाटलं राणा त्याला कळतेच आता. माऊ तू सांगितलं की रात्रीला मेणबत्ती लावून. मेणबत्ती हो काल लाईट गेले होते ना. पण तू लाईट गेली नव्हते. लाडू अरे बाळा, अख्ख्या घराची लाईट नव्हते गेली, फक्त आपल्या खोलीतले गेले होते, म्हणून मग राणा त्यांनी ट्यूब बदलली. हा चल तयारी करायला जाऊयात. हा होय होय चला चला, मी बी तिकडे आणलं बेकरीतनं. चल. वहिनी, हा वहिनी बोला की. बरकत भाऊजी ऐका, आज यांचा वाढदिवस आहे. अहो वय माहितीये की वहिनी मला, पण उपयोग काय? राणा वाढदिवस करतोय वय. हो मग आपण करू ना यावेळी. अहो पण तो ऐकल काय राणा? ऐकतील का नाही? हा चालते चालते, सांगा मग मला काय करायचं ते. ऐका, आधी मी प्लॅनिंग करते आणि मग सगळं तुम्हाला फोन करून सांगते, पण यातलं यांना काही कळू द्यायचं नाही. हा वहिनी अहो त्याला कळलं तर तो वाढदिवस करूच देणार नाही बघा. हा तुम्ही काय बी फिकर करू नका, आपण काहीतरी मस्तपैकी करूया. हा चालेल. ठेवू मग आता. हा ठेवा ठेवा, मी येतो आवरून. आणि यांना काही कळू देऊ नका, लक्षात ठेवा. हा काय तालमीत जातील, वस्ता त्यांना सांगायला पाहिजे. हो हा हॅलो, कोण बोलतोय? हा मी बोलतेय. त्या मीला काय नाव आहे का नाही? हा मी अंजली बोलतेय. आ तू आहेस होय. मला वाटलं ते कंपनीतली पोरगी बोलतीय. हे घ्या ते घ्या, नंबर दिसत नाही का लवकर. आता नवा चष्मा घेऊस तर हे असंच होणार बघ. बर काय म्हणतेस तू? तू कशी आहेस बाळा? बरं माझं एक काम होतं तुमच्याकडे. अगे एक का 10 सांग की. आज संध्याकाळी तुम्ही घरी यायचं. ते का म्हणून? आज राणाजींचा वाढदिवस आहे, आपण सगळ्यांनी मिळून साजरा करायचा. अगं, पण ते तयार होणार नाही. म्हणून तुम्ही घरी यायलाच पाहिजे. तुम्ही सांगितलं तर यांना ऐकावंच लागेल. तुमचं सोडून कुणाचं ऐकतील असं काही मला वाटत नाही. अगं माझं नाही ऐकून काय करतोय तो? तू काळजी करू नकोस, मी येतो. हा तू तयारी कर. नाही ऐकलं तर तांगडच तोडतो त्याच. नाही नाही नको, अहो आज वाढदिवस आहे यांचा. अगं त्याला काय होतंय? तू काळजी करू नकोस, रानाला तयार करायची जबाबदारी माझी. तू नुसती तयारी कर. हो ठीक आहे थँक्यू. वेलकम. अगं वेलकम म्हटलं ग. रानानं आम्हाला 4 गोष्टी शिकवल्यातच की. आता कुस्ती नसली तर किती मोठ्या मोठ्या बाता मारतोय माहिती आहे ना तुला. कसला बोल बच्चन आहे तो, त्यातनं शिकवलं वेलकम. बरं बरं ठीक आहे, पण तुम्ही न विसरता यायचं. हा 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 चला ठेवू फोन. हो हो ठेव ठेव. हा बाबा, व्हिडिओ कॉल. अंजली, हॅलो. हा आबा मी बोलते. हा अंजली बोल. आज ना यांचा वाढदिवस साजरा करायचं ठरलंय. अगं पण राणा वाढदिवस कधी करत नाही. माहितीये मला, पण यावेळी करतील. तुम्ही फक्त मी व्हिडिओ कॉल करीन तेव्हा तो उचला.
ते ठीक आहे, पण रानाची आई गेल्यावरचा पहिला वाढदिवस साजरा करायचा आम्ही प्रयत्न केलता, तेव्हा रानानं रडून रडून लय दुडगूस घातला होता. तेव्हापासून वाढदिवसच बंद. तेव्हा आता जे काय करायचं ते काळजीपूर्वक करा. हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी अगदी व्यवस्थित करते सगळं. फक्त मी संध्याकाळी जेव्हा फोन करेन ना त्यावेळेला तुम्ही अवेलेबल राहा. होय चालतंय. हा चला, ठेवू मी फोन. हो हो ठेव. हा ठेव. सखी, चल लास्ट 2 फास्ट. ओके चेंज. हॅलो, हा बोल अंजली, कंटिन्यू कर. हा सखी, कुठे आहेस तू? आम्ही प्रॅक्टिस करतोय, बोल ना तू. बरं ऐक, आता मी जे सांगते ते यांना कळू देऊ नकोस. कशातलं? अगं, आज राणाजींचा वाढदिवस आहे. राणाचा? कंटिन्यू कंटिन्यू. राणाचा सराव मी करून घेते व्यवस्थित, काही काळजी करू नकोस. डोंट वरी. काय म्हणत होतीस तू? काही नाही, ऐक, आज संध्याकाळी यांचा वाढदिवस साजरा करायचं ठरलंय, तर तू सुद्धा ये. हा ओके ओके, डोंट वरी, काय काळजी करू नको. हा चल बाय, ठेवते. यांच्या आवडीचं काहीतरी केलं पाहिजे. गोदा का? बस चल, रनिंग स्टार्ट. जा, गो, थांबू नको, चल. अंजलीबाईंचा फोन होता काय म्हणल्या? काय आता, तुम्हाला नवरा बायकोंना एकमेकांशिवाय चैनच पडत नाही. काळजी घे माझ्या नवऱ्याची, नीट सराव करून घे असं सांगत होती. आपुलकीनं बोलत असलो. हा म्हणजे माझ्याकडे आपुलकीच नाही. नाही, ते मागच्या अनुभवावरनं बोलत असतील. झालं गेलं, गंगेला मिळालं. आता मागचा विचार कशाला करायचा? आपण नव्यानं सुरुवात करू. कर ना मग. चल, हे बघ, तुझ्याशी बोलता बोलता माझ्या 150 कॅलरीज बर्न झाल्यात आणि तू अजून सुरुवात पण केली नाहीयेस. जा, रनिंग स्टार्ट, गो, कम ऑन. काय ते नव ह्या घड्यामध्ये समजा कळते काय? अरे स्मार्ट वॉच म्हणतात याला, याच्यात सगळं कळतं. आपण किती चाललो, आपल्या हार्टबीट किती आहेत, किती कॅलरीज बर्न झाल्या, तुला माहिती आहे ना सगळं. नवलच आहे की. नवल नाही, टेक्नॉलॉजी. तुला त्या दिवशी सांगितलं होतं मी सगळं. ते समजलं नाही नीट. अंजलीबाई कसं आहे, समजत नाही तर समजून सांगतात. हे बघ, इकडे सगळे कंट्रोल्स असतात, मग आपण सिलेक्ट करायचं. इकडे आपला स्पीड कळतो, इकडे हार्ट. राणा, तू काम कमी आणि टाइमपास जास्त करतोस. जा, पळायला सुरुवात कर. जा, गो, जा, चल. आणि राणा, हॅपी हॅपी मूड मध्ये एक्सरसाइज कर सगळा. हा, एकदम हॅपी राहायचं. जा 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 जा, गो. हॅपी बर्थडे राणा. हे बी वाट ग एवढं, आणि पटापटा कर जरा, हात चालव. जाऊ बाई. नाही, तुम्ही नीट विचार केलाय ना व, नाहीतर उगं नंतर ना राणा भाऊजी खवळायचं बघा. नाही हो, हे काही नाही बोलणार. हा तसं ना व, पण आपल्या नवऱ्याला न विचारता सवरता हे असलं काहीतरी ठरवणं, हे काय गायकवाड घराण्याला शोभत नाही. वाढदिवस आहे, आता सरप्राईज द्यायचं म्हटलं सांगणार कसं? राधे, रश्श्याच्या मसाल्याची समधी तयारी झाली आहे ना? समजा झाले, आता 2 नारळ वाटायला घेतल्यात. बास ना व? बसेत बसेत. हा, गोदा का, माझी पुलावाची पण तयारी झाली. हा सगळी. हा, आणा इकडं. तुम्ही काय मटर सोलत बसलाय हो? घरातल्या पुरुष माणसांनी हे असं मटर बिटर सोलणं शोभून दिसत नाही. आणा इकडं. तू बाई माणूस असून सोलनास म्हणून सोलतो. आधीच उशीर झालाय, कर की पटापट. आणि इकडे आम्ही सोलतो म्हणलंय ना व. तुम्ही उग इथं काम दावत बसू नका. जावा, बाहेरची तयारी करा, जावा. मी एकटा काय तयारी करू? चौघच आपलं. हे बघ, शिरपई दादा लाडूला घेऊन येईल, मग करतो माझी तयारी. अंजली, लाडूच्या मनात नव्हतं बघ शाळेत जायचं, उगा पाठवलंच त्याला. नाही गोदाक्का, शाळा बुडवायची सवय वाईट, एकदा लागली की लागते. जशी तुम्हाला लागल्या तसंच नव. हा, आजकाल तुम्ही लई दांड्या मारायलाय बघा. खरं घरात बसून बसून कटाळा कसा येत नाही जाऊ भाई तुम्हासनी? तुला येतोय काय? तुम्ही उगा आमच्यावर घसरू नका बर का. वाढदिवस राणा भाऊजींचा आहे, तुमचा नाही.
मी कुठं म्हटलं माझा आहे मग? नाही तुमचा असणार बी नाही, कारण त्यो मान थोरल्यासनी मिळालाय. तुम्ही बसा मटर सोलत. वहिनी साहेब, अहो सूरजचा वाढदिवस असेल तेव्हा आपण त्याचा बी साजरा करूया की. गोधक्का, अहो आम्ही आमच्या नवऱ्याची जर मस्करी केली तर तुम्हाला ते लागलं काय? नवऱ्याची मस्करी करणं शोभत नाही गायकवाड घराण्याला. ठीक आहे, मग तुम्ही तुम्हाला जे शोभतं ते करा, आम्हासनी काय. चल चंदे. गोदक्का, मध्ये जरा सुधारल्यागत वाटत होती, पण नाही, बिघडलेलीच आहे. सूरज, जाऊ दे आता. वाढदिवसा दिवशी उग वाद नग. हा ते बी खरंच आहे म्हणा. वहिनी, अहो रानाचा वाढदिवस आहे म्हटल्यावर काय ते गिफ्ट घ्यायला पाहिजे की. हो, काहीतरी दिलंच पाहिजे. काहीतरी नाही, अहो एवढ्या वर्षानंतर वाढदिवस साजरा करतोय, काहीतरी असं एकदम खास असायला पाहिजे. हो, आपण काय देणार? कपडे, शूज, बेल्ट असं काही देऊन उपयोग नाही. काहीतरी वेगळं द्यायला पाहिजे. इंटरनॅशनल कुस्तीसाठी काय उपयोगी पडेल असं काहीतरी द्या की. आता कालच खरेदी केली आहे त्याची. मोबाईल त्यात काय पॉइंटच नाही हो. काय की हो, शाळेत गेला असतं तर वही पेन असं काहीतरी दिलं असतं बघा. हो, पण आता काय द्यायचं? अहो दिलं तर काहीतरी चांगलंच द्यायला पाहिजे बघा. अहो नाही तर 5 रुपयाचं ग्रीटिंग कार्ड घ्यायचं आणि फुलाच्या बुकेला चिटकवून द्यायचं. असली फॅशनच आली आजकाल. हा, मला एक सुचलंय. म्हणजे जरा वेळ लागेल करायला, पण मस्त होईल गिफ्ट. मग तुम्ही इथं अजिबात थांबू नका. तुम्ही जावा गिफ्टच्या तयारीला, आम्ही करतो स्वयंपाक. नाही नको, स्वयंपाक करते आणि मग गिफ्टची तयारी करते. हा, पटपट संपायला हवा काय. आवाज जावा की. नको. होय, होय. ते मी पट- राधे, ही घे खूप. अंजली, हा, अगं ध्यान कुठं हाय तुझं? ते सोड बरं, तू जा. नाही नको, करते मी, पटपट करते. अगं आम्ही एवढी समधी सांगायला लागलोय करतोय म्हणून. अहो नको, करते मी. अहो वहिनी, अहो जाओ तुम्ही, आम्ही सांभाळतो किचनचं सगळं. हा, बरं, मी आले. हा जा. I love you.
तुम्हाला दोस्तीचं प्रेम नकोय तर मग माझं लग्नाचं प्रेम घ्या. माझं लग्नाचं प्रेम आहे तुमच्यावर. अंजलीबाई तुमच्यावर. अंजलीबाई तुमच्यावर. अंजलीबाई मोरपीस फिरवलं का तुझं? राणाजी आयुष्यात आल्यापासून किती काय काय घडत गेलं. प्रत्येक क्षणी नातं अजून घट्ट होत गेलं. त्या नात्यांमधल्या सुखाच्या क्षणांचा सोहळा. हा, हेच माझं आजचं राणाजींसाठीचं गिफ्ट. राणाजी, वाढदिवसाच्या शुभेच्छा.